तळा पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था, कर्मचाऱ्यांचे जीव मुठीत धरून काम, नवीन इमारत बांधण्याची शेतकरी पशुपालकांची मागणी। तळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण झाली असून धोकादायक स्थितीत असल्यानं कधीही कोसळण्याची शक्यता आहे। या ठिकाणी काम करणारे शासकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत। इथं असलेल्या आधुनिक उपकरणे, यंत्रसामग्री, पशु तपासणी साहित्य कुठं ठेवावं असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे। तर तळा तालुका हा ग्रामीण आणि डोंगराळ भाग आहे। इथं दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन असे व्यवसाय चालत आहेत। येथील प्राण्यांसाठी सुसज्ज असा दवाखान्याची गरज असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत नवीन बांधावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पशुपालक करत आहेत। तळा तालुक्यामधले शेतकरी वर्ग संपूर्ण इथं काही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे मुंबईत गेलेले आहेत आणि इथले नेते इथल्या विकासाच्या संदर्भात ज्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने होत नाही। आता आपण सारेजण बघतोय तळ्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची परिस्थिती काय आहे। कारण इथं जर परिस्थिती अशी असेल तर इथल्या शेतकरी जे काही स्थानिक राहिलेले आहेत, त्यांची गुरं, ढोरं, बकऱ्या वगैरे आहेत, त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर ती कुठल्या परिस्थितीमध्ये होणार। आणि त्यासाठी हा दवाखाना नवीन बांधून मिळावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे। आणि ती मागणी जर त्यांनी लवकरात लवकर पूर्ण न केल्यास आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं सारी मंडळी उपोषणाला बसणार आहोत। मागणी पाहिला तर तळा तालुका हा डोंगराळ भाग आहे आणि जेणेकरून इथला जो शेतकरी वर्ग आहे काही कामानिमित्त मुंबईला पळालेला आहे, नोकरीनिमित्त। रोजगाराचे साधन हे इथली गाई गुरं असतील तेच महत्त्वाचं साधन उरलेलं आहे। त्यानिमित्ताने इथली जी अवस्था आता पशुवैद्यकीय दवाखान्याची खरोखरच जीर्ण झालेली आहे आणि त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे। कारण की कुठल्याही शेतकऱ्याला व्यवसाय करायचा असेल तर एक मार्गी व्यवसाय करून जमत नाही, त्याला जोडधंदा असायलाच पाहिजे। आणि त्या जोडधंद्यासाठी जी शेतकऱ्यांची गाई गुरं आहेत ती जर व्यवस्थित नसतील, त्यांना जर लागणाऱ्या फॅसिलिटी इथं मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करावं। त्यासाठी आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि खरोखरच याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही तर तळा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं खरोखरच याच्यावर आंदोलन केलं जाईल हे ठाम आहे।